आदिवासी वसतिगृहातील अस्वच्छतेवर काँग्रेसचा संताप, 2 दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर N8 येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. वसतिगृहात सर्वत्र कचरा, दुर्गंधी, अस्वच्छ शौचालय व स्नानगृहे असून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने शेजारील शासकीय रुग्णालयातून बाटल्यांमध्ये पाणी आणावे लागत असल्याचा दावा करण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता हा प्रकार समोर आल्याचे सांगितले. वार्डन पूर्णवेळ नियुक्त असतानाही वसतिगृहात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर प्रशासनाकडे जाब विचारण्यात आला असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने 2 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती देण्यात आली. 2 दिवसात स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास काँग्रेसच्या वतीने वसतिगृहातील कचरा साफ करून तो आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात नेऊन टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, युवक काँग्रेसचे मोहित जाधव, गुरमीत गिल, आमिर खान, दीपक कणसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन चौधरी, संभाजीनगर. नाही साहेब, तुम्ही लोकांना विनंती आहे जे आंदोलन झालेलं आहे याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे. उगाच आमचा झाला मी तुम्हाला आले देतो सर. शब्द रेकॉर्ड कर हे 2 दिवस होणार काम नाही आणि स्वच्छ झालं त्याच्यानंतर अशी स्वच्छता ठेवा त्यांच्यासाठी. टॉयलेट बाथरूम मध्ये जे सॅनिटरी गोष्टी लागणार आहे, जे तुम्हाला ते भांडे वगैरे बदला लागणार आहे, सगळं बदला. हे पण जनावर नाही राहते सफाई कामगार करत नाही. तुम्हाला यायला जमेल का? हॉस्टेलला व्हिजिट करायला सांगा किंवा आम्ही तुम्हाला भेटायला येतो कार्यालयामध्ये. सगळ्यांचा कारभार असाच आहे. फुकटची पगारी घेता येते फक्त. कोणाला पाठवता मॅडम सांगा. तुमची भेट कधी होईल मला सांगा मॅडम. एकदा या लोकांची उठवणीची उत्तर आहे हे कुणीच सुद्धा जबाबदार. नाटक करू नका. चुकी समज रे. पत्रकाराला फोन लावून नंबर घेते. त्यांना बोलवा, आम्ही थांबतो इथं. वरिष्ठाला बोलवा. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही स्वतः इथं 2 मिनिटं उभं राहून दाखवा आम्हाला या घाईमध्ये. नाही मॅडम, सध्या बाहेर गावच्या आदिवासी वसतिगृहाला आलो होतो. तर अत्यंत घाणेरडी अवस्था आहे मॅडम ह्या वसतिगृहाची. आणि गेल्या 2-3 वर्षापासून अशीच अवस्था. आणि हे जनावरांसारखं वागणूक देतं ह्या पोरांना इथं. आम्ही इथं आलो, आम्हाला 2 मिनिटं सुद्धा पाय ठेवता येत नाही. इतकी घाणेरडी दुर्गंधी इथं हॉस्टेलला आहे. एक सुद्धा कर्मचारी इथं अवेलेबल नव्हता मॅडम. आम्ही फोन लावले तेव्हा यांचे वॉर्डन इथं उपस्थित झाले. सफाई कामगार करत नाही. तुम्हाला यायला जमेल का? हॉस्टेलला व्हिजिट करायला सांगा किंवा आम्ही तुम्हाला भेटायला येतो कार्यालयामध्ये. सगळ्यांचा कारभार असाच आहे. फुकटची पगारी घेता येते फक्त. कोणाला पाठवता मॅडम सांगा. तुमची भेट कधी होईल मला सांगा मॅडम. एकदा या लोकांची उठवणीची उत्तर आहे हे कुणीच सुद्धा जबाबदार. समोर आज सुट्टी का मॅडम? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही स्वतः इथं 2 मिनिटं उभं राहून दाखवा आम्हाला या घाईमध्ये. नाही मॅडम, सध्या बाहेर गावच्या हे जर काही रॅकेट असेल ते बंद करा, नाही तर आम्ही नागडं करून रस्त्यावर फटके देऊ. काय करा तुम्ही जनावर सुद्धा असं राहत नाही. मला वैयक्तिक काय बोलायचं नाही. आता तुम्ही फुल ड्रिंक करायला माहितीये का तुम्हाला? हा तर 175 मुलं इथं राहतात, बरोबर? हो राहते, बरोबर. 1 तास पाणी तो आपल्या घरी तरी पुरतो का 4 लोकांना? 1 तास मोटर चालू केली तर एक तास लाईट बिल तुमच्या बापात चाललं का? कंटिन्यू मोटर 2 वर्षापासून गेट खराब आहे. रातभर उघडा असतो सर गेट. मी त्याला किती वेळा सांगलं. सोट्टे घुसले, गुन्हेगारी एवढी वाढलेली, गुंड घुसले, या पोरांना ब्लॅकमेल केलं, चाकू लावला, काही केलं. यांची सिक्युरिटी कोण? आपको अभी के अभी आप जहाँ पे जार की व्यवस्था करो पानी पीने की. बाथरूम में जो है तो आपका वार्डन ऊपर पानी लेके देगा. बच्चे नीचे से बकेट में पानी नहीं देगा. सर वर खालून फिर राम ने अवतार लिया, शंखनाद है शस्त्र उठा कर आह्वान
क्षेत्र तेरा चाहूं और व्यू में तू है खीरा बना लाल धरा तू नाही नाही, जरा पण मी करून घेईन.